नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो. तर आज मी तुम्हाला इतकी महत्वाची माहिती सांगणार आहे ना, की मी लोकांना माहिती देते पण माझ्याकडूनच लय मोठी चूक झालेली आहे. माणूस म्हणतच ना की लोकांना सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण. तर माझ्याकडून जी चुकी झाली ती तुम्हाला मी आज शेअर करणार आहे. काय झालं की 10-12 दिवस झाले ना, कोंबड्यांच्या खाद्याचं जरा नियोजन माझ्याकडून बिघडलं. तर त्याच्यामुळं मी काय केलं, त्यांना 10-12 दिवस आहे ना सतत तांदूळच टाकत गेले. तर तांदूळ टाकल्यामुळं काय माझ्याकडून दुष्परिणाम झालेत ना, ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तांदळाचे ना, तांदळामुळं काय झालं, नुसते आपण तांदूळ टाकले ना की काय होतं, आज 10-12 दिवस झाले मी सकाळ संध्याकाळ त्यांना आहे ना, वरला भाजीपाला तर मी दुपारची टाकतच होते. पण सकाळचं भुकाच्या तडाख्यात काय होतं, कोंबड्या आपल्या सोडल्या बरोबर लगेच खाद्य खात्यात, तर त्यांचं खाद्य नव्हतं. म्हणून मी 10-12 दिवस झालं ना, नुसतं सकाळचं पण तांदूळ टाकायची आणि संध्याकाळचं तांदूळ टाकायची आणि दुपारचं हा वल्ला चारा होता त्यांना. तर तांदळामुळं काय झालं, आपल्या कोंबड्यांचं आहे ना भरभरा वजन कमी झालं. आता वजन कमी झाल्यामुळं कोंबड्यांचं आहे ना डायजेशन वरती प्रॉब्लेम झाला. तर त्या आहेत ना एकदम पातळ विष्ठा करायला लागल्या, म्हणजे असं पाण्यासारखं ना असं चिकट चिकट विष्ठा करायला लागल्या. तर आणि आपल्या आहे ना मेन म्हणजे ना 2 कोंबड्या पण चांगल्या दगावल्या. तर चांगल्या किलो दीड दीड किलोच्या कोंबड्या होत्या, तर त्या पण आपल्याकडून हे झाल्या, म्हणजे त्या मेल्याच. तर ते त्याचं तांदळाचं कारण तुम्हाला सांगणार आहे. कारण तांदळामुळं काय होतं की शरीरात सातत्याने टाकल्यामुळे आहे ना, कोंबड्यांच्या शरीरामध्ये आहे ना त्याचे आहेत ना त्याच्यामध्ये जंतू तयार होतात. आता ते जंतू तयार झाले की कोंबडीचं आपल्या आहे ना झपाट्याने लगेच वजन कमी होतं. आणि वजन कमी झाल्यामुळे ना आपल्या कोंबड्या पण लगेच दगावतात. तर आपल्या 2 कोंबड्या आहेत ना चांगल्या दीड दीड किलोच्या आहेत ना, सकाळी मी शेड मध्ये आले ना तर मरून पडलेल्या होत्या. तर माझ्याकडून ना ही लय मोठी चूक झालेली आहे. कारण आहे ना, तांदळ तांदूळच जर आपल्याला, जर तुम्ही म्हणसान की आता तांदूळ नाही टाकायचं तर काय टाकायचं, आता समजा एक टाइम जर टाकायचं का ना, पण तांदूळ आहे ना थोडस आहे ना पाण्यात भिजवून 1 तास, तासभर 1.5 तास जरा एकदम मऊ करून आहे ना, आपण आपल्या कोंबड्यांना आहे ना कोरडं न टाकता तांदूळ ते जरा थोडं पाण्यात भिजवून आहे ना ते आपल्या कोंबड्यांना देत चला. त्याच्यामुळे आहे ना कोंबड्या त्या आवडीने खात्यात पण, आणि ते जरा थोडस पीठ पडल्यामुळे त्या तांदळाचं, तर कोंबड्यांना काही त्रास होत नाही त्याच्यापासून. किंवा आपण भात तर शिजवून टाकतोच आहे, त्याच्यामध्ये आपण आलं लसूण हळद हे टाका. तर हा उन्हाळा आहे, उन्हाळ्यामुळे काय होतं कोंबड्यांना आहे ना अपचन जास्ती प्रमाणात होतं. तर त्याच्यामुळे ना माझ्याकडून 10-12 दिवस मी सारखं टाकून टाकून आहे ना कोंबड्यांचं तर वजनामध्ये पण प्रॉब्लेम झालाय. आणि 2 कोंबड्या पण आपल्या दगावल्यात. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला काय सांगते की तांदूळ आहे ना शक्यतो 1 तास 2 तास आहे ना त्यांना भिजवून तरी टाकत जा किंवा शिजवून तरी टाकत जा. आणि माझ्याकडून जी चुकी झाली ना ही तुमच्याकडून होऊ नये ना, म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. की तांदळामुळे ते कोरडन कडक असतं आणि सकाळचं त्या काय करतात, भुकाच्या तडाख्यामध्ये ना पटापटा खात्यात. त्याच्यामुळे आहे ना त्यांना आहे ना त्याचा भरपूर प्रमाणात ह्या दिवसात त्रास होतो. त्यामुळे तांदूळ आहे ना शक्यतो आहे ना भिजवून टाकत जा किंवा त्याचा आहे ना भात करून टाकत जा. कारण आहे ना माझ्या 2 कोंबड्या दगावल्या त्याच्यामुळे आहे ना मी तुम्हाला वारंवार सांगते की तेच तेच रिपीट करून सांगते की तुमचं असं होऊ नये, म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. आता मी कोंबड्या दाखवायला ठेवल्या नाही, सकाळीच आपल्या दिल्या टाकून, कारण बाहेर कुत्री वित्री असतात खात्यात, तर सगळीकडे अशी घाण करतात कुत्री. त्याच्यामुळे ना मी लांब टाकून आले. तर तुम्ही कोंबड्यांची अशी कोरडा आहार पण तांदळाचाच फक्त. आता समजा हिवाळा असला किंवा पावसाळा असला तर ते चालून जातं, पण ह्या कडक उन्हाळ्यामध्ये आहे ना तांदळाचं आहे ना प्रमाण जरा थोड्या प्रमाणातच टाकलं पाहिजे. आणि शक्यतो भिजूनच टाका, तसं टाकू नका. जी माझी नुकसान झाली ती तुमची होऊ नये म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या कोंबड्यांची अशी काळजी घेत चला, कारण माझी आज लय मोठी चूक झालेली आहे. तर ती तुमची होऊ नये म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आहे ना एकदम म्हणजे काळजीने सांगते. का तर मला इतकं वाईट वाटलं ना की मी आज व्हिडिओ करते आणि तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवते, आणि तीच नुकसान माझ्याकडून झाल्यामुळे मला इतकं वाईट वाटतं ना.
सहज माणूस म्हणणं ना की तुम्ही लोकांना ज्ञान सांगताना तुमच्याकडून अशा चुक्या होत्यात, तर मी तीच चुकी तुमच्या संग शेअर करते की तुमच्याकडून होऊ नये अशा गोष्टी. म्हणून आहे ना आपल्या कोंबड्यांची काळजी घेत चला, तांदूळ भिजवून टाकत चला. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब तर नक्की करा. धन्यवाद.